इगतपुरीचे काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव आपल्यासोबत आहेत, दिल्लीमध्ये आलेले आहेत. मला सांगा की आत्ताचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यासाठी कोणती कारणं आहेत? EVM की पक्षामधल्या बंडखोरी? आज आपण बघतोय राज्यामध्ये जो निकाल लागला आहे तो अक्षरशः धक्कादायक निकाल आहे. आज आपण बघतोय ईव्हीएम घोटाळा तर 100% झालेला आहे. कारण जेव्हा काउंटिंग चालू होती तिथं प्रांत निवडणूक निर्णय अधिकारी तिथं पवार साहेब होते, त्यांच्या समोर मशीनचे शिलपॅक नव्हते, मशीन फुटलेल्या अवस्थेत होत्या आणि 1700चे फॉर्मच बऱ्याच काउंटिंगच्या ठिकाणी नव्हते. त्या संदर्भात मी निवडणूक आयोगाला पत्र दिलेले आणि मी स्वतः कोर्टात हायकोर्टात जाऊन केस पण दाखल करणार आहे. त्याचसोबत ईव्हीएममुळे तर माझा पराभव झालेला आहे, परंतु माझा पराभव होण्यासाठी महाविकास आघाडी कारणीभूत आहे. कारण महाविकास आघाडी हे आपलं कुटुंब आहे, आम्ही कुटुंबाप्रमाणे काम केलं. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या पक्षाचा एकही पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत काम केलं नाही. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पक्षाच्या एकही पदाधिकारी माझ्यासोबत काम केले. आणि ज्या पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे, राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस पक्ष, हा आज इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, गड आहे. पण तो गड संपवायचं काम माझ्याच काँग्रेस पक्षाचे जे प्रदेश कार्यकारिणी आहे, काही जिल्हा कार्यकारिणी आणि काही तालुका कार्यकारिणी आहे, त्या कार्यकारिणीमुळं माझा पराभव झालेला आहे. कारण माझ्या पक्षाचे लोक माझ्या मतदारसंघातील माझ्यासोबत नव्हते, ते गद्दार निघाले. माझ्या पक्षाच्या गद्दारांमुळे माझा पराभव झालेला आहे. कोण कोण गद्दारी केली? आज काँग्रेस प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, परत तालुका अध्यक्ष दिनकर मुळे त्र्यंबकेश्वरचे, अशी जी कार्यकारिणी आहे, ह्या कार्यकारिणींनी गद्दारी केली. ते बंडखोरासोबत राहिले आणि ते पैशाला विकले गेले, लाचार झाले. त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेसची विचारधारा संपवण्याचं काम केलेलं आहे. या गद्दारांवरती कारवाई करावी, ही माझी उद्या पक्ष प्रशिक्षकांनी जी मिटिंग लावलेली आहे मुंबईला, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब आणि थोरात साहेबांनी, त्यांच्याकडे मी उद्या यांची तक्रार करणार आहे आणि दिल्लीलाही मेल करून देणार आहे, पत्र करणार आहे की ह्या गद्दारांना कारवाई झाली पाहिजे. यांच्यामुळं आपला काँग्रेसचा बालेकिल्ला हरलेला आहे, कारण गड गेलेला आहे आपला. जे बंडखोर होते त्यांनी कोणासाठी काम केलं? पैसे कोण दिले त्यांना? एक नंदुरबारचं पार्सल आलं होतं आमच्या तालुक्यामध्ये, निर्मला गावित नावाचं. ते एक्सपायरी डेट झालेलं पार्सल आहे, म्हणजे लोक विसरून गेलेले त्या गावितांना. पण त्यांनी लाखो रुपये ह्या गद्दारांना दिले, तिकिटासाठी मागणी केली. कारण त्यांनी काँग्रेसची गद्दारी करून काँग्रेस पक्ष सोडला होता निर्मला गावितांनी. पुन्हा काँग्रेसचं तिकीट मागायची त्यांची हालचाल चालू होती. पण काँग्रेस पक्षाने आदरणीय राहुलजींनी माझ्यासारख्या युवा चेहऱ्याला संधी दिली, त्यामुळे आभार मानतो त्यांचे. आणि त्या गद्दाराला संधी नाही दिली, कारण काँग्रेस पक्षाने दाखवून दिले तुम्ही गद्दारांना तिकीट देऊ शकत नाही. हिरामन खोसकरांनी क्रॉस वोटिंग केली, हिरामन खोसकरांनी गद्दारी केली, त्यामुळे त्यांना तिकीट दिलं नाही. निर्मला गावितांनी गद्दारी केली, त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे माझ्यासारख्या युवा चेहऱ्याला संधी दिली. पण आमचे काँग्रेस लोक गद्दारांसोबतच काम करायला लागले, पैशाला विकले गेले काँग्रेसचे पदाधिकारी. कारण माझा पराभव ईव्हीएममुळे तर झालेलाच आहे 30%, परंतु 70% जर माझा पराभव झालाय तर फक्त माझ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारी केली माझ्यासोबत. आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षाच्या लोकांवरती कारवाई झाली नाही, तेव्हाच अजूनही कारवाई नाही केली यांनी. जर असं झालं तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका कशा जिंकू शकतात? जर यांच्यावरती कारवाई झाली नाही तर नक्कीच आम्हाला पुन्हा पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका हातातून घालावं लागतील. अच्छा, तुम्हाला काय वाटते काँग्रेसनं मग महाविकास आघाडीच्या सोबतच काम करायला पाहिजे का स्वबळावर लढायला पाहिजे? आता हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, परंतु महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती आहे की जे आमच्या पक्षात जसे गद्दार निघाले, तुमच्या पक्षात जसे गद्दार निघाले आणि माझ्याच मतदारसंघात साथ दिली असं नाही, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही उमेदवाराला जास्त साथ दिली नाही. मी जो अभ्यास केला, जी माहिती गोळा केली, तर काँग्रेस पक्ष, शिवसेना, उबाटा, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, ह्या तिन्ही पक्षाची जे महाविकास आघाडी तयार झालेली, हे गठबंधन आहे, हे मजबूत राहिलं पाहिजे, ही माझी स्वतःची इच्छा आहे. तरच आपण या महायुतीवरती मात करू शकू. परंतु आधी तुमच्या पक्षात असलेल्या गद्दारांना सजा द्या, नंतर पुढची दिशा ठरवावी, माझी एवढी विनंती आहे. म्हणजे उद्याची बैठक होणार आहे, मल्लिकार्जुन खरगे असणार त्या बैठकीला, तुम्ही हा मुद्दा मांडणार सगळं किंवा नाही, खरगे साहेब नाहीत. आमची दादरला टिळक भवनला आमचे प्रभारी चन्नीथाला साहेब आहेत, आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली उद्या राज्यातील सर्व उमेदवारांची मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंगमध्ये माझा आवाज हाच असणार आहे,
EVM-मुळे माझा पराभव झाला आहे हा 100%, परंतु 30% EVM आणि 70% माझा आपल्या पक्षाची गद्दार जे लोक आहेत ती प्रदेश कार्यकारिणीवरती तो भास्कर गुंजाळ काम करतोय, दिनकर मोरे जो तालुका अध्यक्ष आहे, जी अशी काही लॉबी आहे त्या टीमनी माझ्याशी घात केला, काँग्रेसचा विचार संपवण्याचं काम केलं, काँग्रेसच्या पाठीत खंजर खूप आधी त्या गद्दारांवर कारवाई करा, तर आपल्याला पुढच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका सोप्या जातील. बिलकुल. आणि या काँग्रेस उमेदवाराची अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांची मागणी आहे पक्षाकडे की काँग्रेसमधले जे गद्दार आहेत किंवा महाविकास आघाडीमधले जे गद्दार आहेत त्यांच्यावर अगोदर कारवाई करावी आणि हाच मुद्दा उद्याच्या बैठकीमध्ये सुद्धा मांडला जाणार आहे. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.